दरम्यान सोलापुरातून उत्तराखंडला गेलेले तरुण सुखरूप आहेत। चारही तरुण सुखरूप असल्याची माहिती समोर येते। उत्तराखंडमधील परिस्थिती नियंत्रणात येताच ते सोलापूरला परतणार आहेत। गंगोत्री येथील बेस कॅम्पमध्ये सुखरूप असल्याची माहिती आहे। तर उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाल्यामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसानही झालेलं आहे। विठ्ठल पुजारी तर आम्ही गंगोत्रीला आलतो सगळेजण 4 जण। तर आम्ही सगळे सेफ आहोत। मी एकटाच खाली आलोय कारण की फोनवर बोलायला, बाकीचे सगळे वर आहेत आणि आम्ही सगळे सेफ आहोत। आम्ही आर्मी कॅम्पच्या खाली आहोत, म्हणजे जेवण वगैरे सगळं भेटाले। टावर वगैरे सगळं तुटल्यामुळं त्यामुळे नेटवर्क होईना किंवा कॉन्टॅक्ट होईना। मी फटाफट 2 किंवा 3 दिवसांनी जे आपलं काय म्हणतात 2 किंवा 3 दिवसांनी कनेक्ट झाले की तुम्हाला मी मेसेज किंवा स्टोरी टाकतो। सगळे सेफ आहोत, काय टेन्शन घेऊ नका। तर आपण पाहतोय गंगोत्री येथील बेस कॅम्पमध्ये पर्यटक सुखरूप आहे। उत्तराखंडला सोलापुरातील 4ही तरुण गेलेले सुखरूप असल्याचं कळतं आहे।